हरिद्रालेपन उपचार संपला. आता मंगलस्नान व्हायचे होते. त्यासाठी तात, माता आणि मी तिघांनाही सुवर्णाच्या 3 चौरंगावर बसवण्यात आले. एका बाजूला तात, दुसऱ्या बाजूला माता आणि मध्यभागी मी. चौरंगाभोवती रंगावल्या रेखाटल्या होत्या. तेथे सुवर्णदीप लावण्यात आले होते. आम्हा तिघांना आधी कुंकुमतिलक आणि अक्षता लावून औक्षण करण्यात आले. त्यानंतर पंचनद्यांच्या पवित्र जलाने भरलेल्या कलशातील जल त्याने आमच्या मस्तकावर ओतले. त्यानंतर सुगंधित उष्ण जलाने भरलेल्या अनेक पात्रातील गंगाजलाने आम्हाला सैरचैल स्नान घालण्यात आले. त्यावेळी बाहेर मंगलवाद्यांचा नाद सुरू होता आणि आत विद्वान पुरोहित आशीर्वादपर मंत्रघोष करत होते. सारा आसमंत पवित्र मंगलमय वातावरणाने भारून गेल्यासारखा भासत होता. त्या जलात आम्हा तिघांच्या नयनातील आसूही मिसळून गेले होते. स्नानानंतर मला भरजरी वस्त्रे नेसवण्यात आली. त्याआधी केशसंभार धुपाने उधळून घेण्यात आला. सुवर्ण जरीने बुट्टे काढलेले नीलावर्णी महावस्त्र होते ते. तो नीलवर्ण पाहून मला श्रीकृष्णांची प्रकर्षाने आठवण झाली. मनातल्या मनात आनंदाने खुदकन हसू फुटले. ते नीलवर्णी वस्त्र म्हणजे मला शुभ शकूनच वाटला. त्यानंतर सुवर्ण रत्ने, मौक्तिक जडीत अनेक अलंकार माझ्या तनावर चढवले गेले. तो भार सोसणे म्हणजे जणू काही पुढील आयुष्यात अगणित कर्तव्यभार पेलावे लागणार आहेत याची पूर्वसूचनाच होती. माता आणि तातही अनेक मौल्यवान वस्त्रालंकार लिहिले होते. त्यानंतर विधिवत देवप्रतिष्ठा करण्यात आली. हे सर्व विधी करण्यात सकाळचा प्रहर उलटून गेला होता. माता म्हणाली, रुक्मिणी, तू आणि तुझ्या सख्या आता भोजन करा आणि विश्रांती घ्या. त्यानंतर कुलदेवतेच्या दर्शनाची तयारी करायची आहे. त्याआधी थोडा वेळ माझ्या कक्षात ये. तिच्या आज्ञेप्रमाणे मी थोड्या वेळाने तिच्या कक्षात प्रवेश केला. मी धावत जाऊन तिच्या कुशीत शिरले. आम्ही एकमेकींच्या मिठीत आसवांचा महापुरात किती वेळ नाहत होतो कुणास ठाऊक. आम्ही एक शब्दही बोलत नव्हतो. शेवटी तिनेच मला स्वतःपासून थोडे दूर केले. माझ्या मस्तकावर हात ठेवत माता म्हणाली, रुक्मिणी, जीवन म्हणजे सुखदुःखाचा महासागर आहे. त्या लाटांना धैर्याने सामोरी जा. सुखी राहा. माझे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी आहेत. प्रत्यक्ष श्री अंबिकेने तुला जीवनमार्ग दाखवला आहे. निश्चिंतपणे जा. तू नक्कीच यशस्वी होशील. अश्रू भरल्या नयनांनी त्वरेने निघून गेली. मी अश्रू पुसून माझ्या कक्षात आले. मी मनात निश्चय केला, आता भावनांना आवर घालून कुलदेवतेच्या दर्शनाला जाईपर्यंत उरलेला समय आपल्या सख्यांमध्ये आनंदाने घालवायचा प्रयत्न करायचा. पुन्हा ते आपल्याला कधी भेटतील कोण जाणे. माध्यान्ह प्रहर टळला. पुन्हा मला वस्त्रालंकाराने सजवण्याची घाई सुरू झाली. पुन्हा एकदा मी सुस्नात झाले. माझ्या केशसंभाराची वेणी घालण्यात आली. माथ्यापासून वेणीच्या टोकापर्यंत रत्नजडित सुवर्ण कमळे बसवण्यात आली. लाल रंगाचे गर्भरेशमी सुवर्ण जरीकामयुक्त अतिशय सुंदर वस्त्र नेसवण्यात आले. सुवर्ण रत्नजडित अलंकार पायाच्या बोटापासून मस्तकापर्यंत चढवण्यात आले. गळ्यात तर किती माला होत्या कोण जाणे. अतिशय तलम झिरझिरीत अशी ओढणी मस्तकावर पांघरली. या सर्व शृंगारामुळे माझा मोकळेपणा पार हरवून गेला. मौल्यवान अलंकारांनी बंदिस्त झाल्यासारखे वाटत होते. दर्शनाला प्रस्थान ठेवण्याआधी तातांना आणि सर्व बंधूंना वंदन करावेसे वाटत होते. मी कोणाचीही अनुज्ञा न घेता तातांच्या कक्षात आले. त्यांना चरणस्पर्श केला. त्यांनी मला उचलून उभे केले. प्रेमाने मला आशीर्वाद देत ते म्हणाले, बाळे, आधी श्री अंबिकेचं दर्शन घ्यायचं. आधी तिला वंदन करायचं. नंतर आम्हाला करायचं. माझ्या मनात विचार आला, नंतर आपली भेट नशिबात आहे की नाही कोणास ठाऊक. मी मातेकडे पाहिले. तिच्या मनात हाच विचार असावा. ती अस्फुट हसली. तात्पुढे म्हणाले, बाळे, तू वंदन केलं आहेस. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. बाळे, दोन्ही कुलांची कीर्ती वृद्धिंगत होईल असं सदैव कृत्य कर. अखंड सौभाग्यवती हो, पुत्रवती हो, सुखी हो. ती सुखी होणारच आहे. तात, तिच्या नियोजित वराची निवड कुणी केली आहे? या तिच्या ज्येष्ठ बंधूने, युवराज श्रेष्ठ रुक्मीने. माझी निवड कधी चुकणार आहे का? चल चल रुक्मिणी, त्वरा कर. दर्शन गमनाची पूर्ण सिद्धता झाली आहे. दर्शनाचा मुहूर्त टळायला नको. बाकीचे उपचार नंतरही करण्यात येतील. तिकडे चेदीराजाची शक्तिमती राजधानी सजून धजून नव्या महाराणीच्या आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. आणि इकडं आमचे चेदीराज. चल चल, त्वरा कर. त्याचवेळी प्रवेश करून रुक्मिणीदादा म्हणाला, मी खरोखरच त्वरेने पाऊल उचलले, कारण मला चेदीराजाचे गुणवर्णन ऐकण्याची इच्छा नव्हती. मी सर्व सख्यांना आलिंगनही देऊ शकत नव्हते, कारण मी आता पुन्हा या प्रासादात येणार नाही हे इतरांना माहीत नव्हते.
मी उरल्या भरल्या अंतःकरणाने हुरहुर दाटलेल्या हृदयाने प्रसादाच्या पायऱ्या उतरून खाली आले. प्रसादाच्या शेवटी पायरीला या विदर्भभूमीला अखेरचे वंदन केले. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तभ्यं पादस्पर्शं क्षमस्मवे जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.